इतिहासात लोकशाहीचे धडे देणारी औंधनगरी क्रूर कर्म्याच्या एका कृत्यानं बदनाम झाली। 25 वर्षाच्या अत्यंत हुशार अशा आशा शिंदेची हत्या झाली। हा नराधम दुसरा कोणी नसून तिचाच जन्मदाता बाप आहे। ही हत्या करणाऱ्या क्रूरकर्मा शंकर शिंदेला 6 मार्चपर्यंत न्यायालयानं कोठडीत पाठवलंय। वडूज कोर्टात न्यायाची ही प्रक्रिया सुरू असताना औंधमधल्या शिंदे कुटुंबियांच्या घराला मात्र कुलूप आहे। आशा शिंदेचं आयुष्य तिच्या घरातच संपलं, पण तिच्या घरच्यांनी आततायी भूमिका घेत तिला मृत्यूनंतर देखील माफ केलं नाहीये। अंत्यविधीला नेण्यासाठी त्याला विचारलं गेलं तर मला अंत्यविधीला जायचं नाहीये। आंतरजातीय विवाह करण्यासाठी आशानं केलेलं बंड तिच्या जीवावर बेतल्याचं पोलिसांनी सांगितलंय। आशा ही विद्यार्थी दशेपासूनच बंडखोर होती असं तिच्या शिक्षिका सांगतात। आशा शिंदे माझी विद्यार्थिनी, मनमिळावू स्वभावाची पण बंडखोर वृत्तीची होती। तिला स्वतःचे निर्णय घ्यायची क्षमता त्याच काळात मला दिसली। ती ज्युनियर कॉलेजला माझ्याकडे होती। आशाच्या खुनाचा औंधमधल्या नागरिकांनीही एकत्रितपणे निषेध केलाय। एवढंच नाही तर शंकर शिंदेला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही केली आहे। ही घटना अतिशय निंदनीय झाली आहे आणि या घटनेचा आम्ही तर ग्रामस्थांच्या तर्फे आणि मी सरपंच या नात्याने संपूर्ण निषेध केलेला आहे। अशी घटना या गावामध्ये कधीही अशा घटना झालेल्या नाहीत आणि होणारही नाहीत। गेली अनेक वर्ष 18 पगड जातीची लोक गावात गुण्यागोविंदानं राहतात। आशाच्या हत्येमागे गावाचा कोणताही पाठिंबा नव्हता असं गावकऱ्यांनी निक्षून सांगितलंय। वास्तववादाचे जे काही आहे ते करावं, गावाला आमच्या किंवा आम्हाला वेठेला धरू नये किंवा बदनाम करू नये। नाही म्हटलं तरी आजही जातीच्या बेड्यातून समाजाचे पाय बाहेर पडलेले नाहीत। म्हणूनच खोट्या इब्रतीसाठी आशासारख्या मुलींना आपला जीव गमवावा लागतोय। ही आपल्या सगळ्यांसाठी शर्मेची बाब आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोवेलकरसह अलका धुपकर आणि तुषार तपासे, IBN लोकमत, औंध।